राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली. काय झाले बैठकीत, काय ठरलं नेमकं? रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे. बरं, जागा वाटपाचं काय नेमकं, किती जागा कोण लढवणार? जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री. अशी चर्चा रात्री झालेली आहे. बैठकीत कोण कोण होतं? बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काही मंडळी होती, आमची काही मंडळी होती. नावं जगताप होते का? प्रशांत जगताप नव्हते. विशाल तांबे होते, अंकुश काकडे, वंदनाताईंबरोबर आमची चर्चा आता सुरू होईल. काही मंडळी त्यांच्याबरोबर बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय, तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काही चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं. घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. अध्यक्ष, चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहे, चिन्ह वेगवेगळी राहतील. काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही. प्रशांत जगताप महत्वाचं नाराज आहेत. त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर ते राजीनामा देणार आहेत. मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय. बर, मला कळतंय. बर, मग प्रशांत, अरे एक तुम्हाला सांगतो, मी सभागृह नेता होतो. प्रशांत जगताप माझ्याबरोबर नगरसेवक होते. ज्यावेळेस एका विषयावर आमची महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा चालू होती, त्या चर्चामध्ये प्रशांत जगताप थोडंसं निगेटिव्ह बोलत होते आणि मग सभागृहामध्ये आम्ही सगळे प्रशांत जगतापला सांगितलं की तू असा कसा बोलतोय तू, कारण त्यावेळेस सगळी सत्ता दादाच पाहत होते, सगळे निर्णय कोणते घ्यायचे वगैरे. त्यावेळेस प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील. अरे, आणि आता तर वेगळी भूमिका आहे. म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात. दादांसमोर यादी दिली का? आत्ताची यादी तुम्ही दिली ती दादांसमोर पुणे शहराची यादी दिली आहे का? नाही, पुणे शहराची यादी दिलेली नाही. काही प्रभागावर मला दादांशी चर्चा करायची होती, त्या संदर्भात चर्चा केली. प्रशांत जगतापांच्या मनात अजित पवारांबद्दल नेमका काय राग आहेत? कारण की फार राजीनामा देत आहेत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. त्यांना विचारलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? त्यांना दादांनी काही नसताना PMPL वर सदस्य केलं, संचालक. त्यांना पहिल्या टर्म मध्ये महापौर केलं दादांनी, आणि असं केलेलं असताना पण ते असं का करतात कळत नाही त्यांचं. आता तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का फक्त राष्ट्रवादी म्हणून लढणार? राष्ट्रवादी म्हणून लढणार आहोत. महाविकास आघाडीवर कोणतीही चर्चा नाही. त्यांना उमेदवारी देणार का याबाबत काही चर्चा झाली? कोणाला? अंधकर कुटुंबियांना त्यांच्या ज्या 2 महिला आहेत ते पोलीस तपासामध्ये, पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट पाठवलेत कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये ह्या दोघींचा काहीही रोल नाही. यांनी फक्त बंडू अंधेकरांच्या घरामध्ये कट रचला, एवढाच फक्त त्यांचा रोल आहे. आणि याबाबत कोर्टाने पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही अपराध लोकांना या गुन्ह्यामध्ये गोवू नका. अध्यक्ष, महत्वाचा प्रश्न असा आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे. भविष्यात जर सत्ता आली महायुतीची तर जे शरद पवारांचे नगरसेवक आहेत ते पण सत्तेत सामील होतील की विरोधात राहतील? त्याबाबत मी आत्ताच काय सांगू शकतो. तुम्ही सत्तेत राहणार की विरोधात राहणार? त्याबाबत मी दादा आता काय म्हणाले तुम्हाला? दादा काय म्हणाले भेटीनंतर? काय सकारात्मक? दादांना खात्री आहे पुणे जिल्ह्यात जे राष्ट्रवादीच्या बाजूने निकाल लागलेला तसाच निकाल पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील लागेल. दादांना